हॉटेल स्टँडर्ड हम बिर्याणी के बादशाह है और बादशाही रहेंगे। त्याचं कारण काय, सकाळीच 70 किलोचा बेता मित्रांनो। असा तुम्हाला मसाला पण जाऊ नको तो, ह्याची रेसिपी कशी आहे बिर्याणीची ते पण तुम्हाला या ठिकाणी दाखवतो मित्रांनो। तरी आपला घरगुती पद्धतीनं स्वतः केलेला मसाला आहे। एका पातेल्यामध्ये जवळपास 15 किलो चिकन आहे मित्रांनो। प्रत्येक चिकनला आपण मसाला लावून घेतोय, डिवाइड करून घेतले 15-15 किलो प्रत्येक ठिकाणी। हे मसाला नंतर याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकतो याच्यामध्ये। ह्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये आपण दही टाकतोय। आता यामध्ये मित्रांनो आपण कांदा तळून जे तेल राहतं आपल्याकडं, तर ते तेल वापरतो आपण याच्यामध्ये। त्यानंतर आपण याच्यामध्ये टमाटा टाकतो मित्रांनो। त्यानंतर कोथिंबीर पण टाकतोय। आणि हा शेवटी फ्राय ओनियन, तो तळलेला कांदा आहे तो याच्यामध्ये आपण टाकतोय मित्रांनो। तर आता हे सगळे मसाले टाकल्याच्या नंतर आपण याला चांगलं मिक्स करून घेणार आहेत। हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आपण याला साधारणतः 1 तासासाठी मॅरिनेशनसाठी ठेवणार आहेत आणि त्यानंतर आपण याची दम बिर्याणी बनवणार आहेत। तर हे सगळे मसाले चांगले मिक्स करून त्याला 1 तास कमीत कमी चांगलं मॅरिनेशन करावं लागतं, त्यानंतरच आपल्याला उत्तम टेस्ट मिळणार आहे मित्रांनो। आणि आपण सगळे मसाले घरगुती पद्धतीने करतोय। आपल्या स्वतःच्याच जवळपास 27 ब्रँच आहेत, त्यामुळे आपण स्वतः मसाले बनवून स्वतः सगळीकडे डिस्पॅच करतोय आणि सेम क्वालिटी सगळीकडे मिळेल तुम्हाला मित्रांनो। तर ज्या आपण बिर्याणीला दम मारतोय त्याची प्रोसेस आपण आता बघतोय। त्यासाठी आपण या ठिकाणी राईस घेतलाय, साधारणतः 15 किलो राईस आहे। ह्याला आपण ह्या राईसमध्ये आपल्याला पाणी टाकावं लागेल, जेणेकरून त्याचा सॉफ्टनेस आपल्याला चांगला बनेल। आणि असं हे पाणी टाकून आपण जवळपास अर्धा तास त्या राईसला आपण भिजवणार आहेत। ते राईस भिजत असताना आपण इकडं एका पातेल्यामध्ये पाणी घेतलंय, जेणेकरून ते आपल्याला राईस बॉईल करता येईल। आणि ह्या पाण्यामध्ये आपण आता चवीनुसार आपण त्याच्यामध्ये हे मीठ टाकतोय। हे पाणी चांगलं उकळल्याच्या नंतर आणि राईस आपला अर्धा तास भिजल्यानंतर आपण तो राईस त्याच्यामध्ये टाकणार आहेत आणि त्याला साधारणतः 60 ते 70% आपण त्याला शिजवून घेणार आहेत। आपण जो बिर्याणीला मसाला लावलाय तो आता योग्य पद्धतीने मॅरिनेशन झालाय, साधारणतः अर्धा ते पाऊण तास आपण त्याला मॅरिनेशन केलंय आणि आपण त्याला आता शिजवायला घेतोय। या असे चुलीवर आपण खास चुलीवर दम मारतो मित्रांनो। त्याला आपण आता हे असं साधारणतः 40 ते 50% आपण त्याला शिजवून घेणार आहेत। तर आता हे पाणी गरम झालंय, चांगली पाण्याला उकळी आली आहे, तर आपण याच्यामध्ये आता हे राईस जो आपण मगाशी भिजवलाय तो टाकतोय त्याच्यामध्ये। हा राईस आता साधारणतः 60 ते 70% आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला त्या बिर्याणीमध्ये लेअर लावायचा आहे। तर हा आपला राईस साधारणतः 60 ते 70% शिजलाय, तो आपण आता बाहेर काढतोय। तरी आपलं 50% चिकन बॉईल झालंय, आपण त्याच्यावर आता हे राईसचा लेअर लावतोय। बस हा त्यानंतर दुसरा लेअर, हा आता दुसरा लेअर लावतोय आपण राईसचा। तर आपल्याला असंच आता मित्रांनो याला 20 मिनिटं दम देण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला 20 मिनिटांनी आपल्याला त्याला बघायचं आहे प्रॉपर दम झाला की नाही। तर फायनली आपला हा दम रेडी झालाय। आपण 20 मिनिटांनंतर आता त्याला ओपन करून बघूया।
चटणी रेडी झाली, आपण त्याला सर्व करून घेऊ. तर ही आपली बिर्याणी. त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये रस्सा पण देतोय बिर्याणीचा, त्याचबरोबर चिकनचं सूप आहे व एक कोशिंबीर आहे. आपली ही बिर्याणी फक्त 150 रुपयामध्ये आपल्याला मिळणार आहे. तुम्ही नक्की येऊन याचा आस्वाद घ्या. धन्यवाद. नमस्कार. तर मी हॉटेल स्टँडर्डचा सर्वेसर्वा पृथ्वीराज गायकवाड. तर आपल्या हॉटेलचा पत्ता आहे बिहाइंड ताजमहल टॉकीज, सिव्हिल हॉस्पिटल रोड जाताना डाव्या साईडला आपलं हॉटेल स्टँडर्ड आहे मित्रांनो. तर आपल्याकडं चिकन थाळी, मटन थाळी, त्याचबरोबर चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी, चिकन मंदी असे असंख्य डिशेस आहेत मित्रांनो. तर तुम्हाला नाथखुळा क्वालिटीमध्ये जेवायचं असेल तर आपल्या हॉटेलला एकदा अवश्य विजिट करा. एकदा खाल तर आमचेच व्हाल. धन्यवाद.